हमारे भारत देश को आज़ाद करने में बहुत सारे लोगों ने बलिदान दिया है, ये हम भूल नहीं सकते। और बहुत सारे लोगों ने बहुत ही मेहनत की है। एक नाम है जो हम हमेशा भूल जाते हैं, जी हाँ, जिसका नाम है प्रिंट मीडिया, जो आज़ादी की लड़ाई में बहुत ही अहम भूमिका निभाई थी। प्रिंट मीडिया के योगदान को हम भुला नहीं सकते। इस बात को मद्देनज़र रखते हुए सोलापुर शहर के मशहूर पत्रकार अब्दुल रहीम पठान और समाज सेवक मुश्ताक शेख उर्फ चेयरमैन साहब, इन दोनों ने साप्ताहिक की शुरुआत की। पठान साहब ने साप्ताहिक दिव्य न्यूज़ मराठी और मुश्ताक शेख साहब ने साप्ताहिक यशवंत एक्सप्रेस की शुरुआत की है। 7 रास्ता यहाँ पर सक्सेस क्लासेस में इन दोनों साप्ताहिक की शुरुआत हुई। जैन गुरुकुल के प्रिंसिपल राजकुमार काड़े सर और नसरुद्दीन अड़नकर सर, इनके हाथों से ओपनिंग किया गया। पत्रकार अब्दुल रहीम पठान, काड़े सर, अड़नकर सर, फारूक शेख सर, इमरान मंगलगिरी, अख्तर सैयद सर, इन्होंने अपने ख्यालात को पेश किए। इस कार्यक्रम में मौजूद मुश्ताक लालकोट साहब, अर्जुन मास्टर साहब, सादिक नदाफ, हमीद सैयद, युवराज वाघमोड़े, शकील मुंडेवाड़ी, महबूब शेख सर, बबलू चंडरगी, इन्नू सत्तार और भी लोग मौजूद थे। ज्या दिवशी अशा घटना घडतात त्या दिवशी तिथं पहिल्या पानावर फ्रंट पेजला असं एखाद्या शेतकऱ्याचं जो हरित क्रांती केलेला आहे त्याचं मोठं चित्र आतापर्यंत छापलेलं होतं। आणि तो शेतकरी आपल्या तंत्रज्ञानी विकसित तंत्रज्ञानाने कसं त्याचं शेत डेव्हलप केलं आणि त्याचा फायदा समाजाला कसा झाला, देशाला कसा झाला याची माहिती दिली होती। आणि हे जे काय बहात्तरचे त्या ठिकाणी जे काय बॉम्बस्फोट झालेला होता तो 4थ्या किंवा 5व्या पेजवर अगदी छोटीशी बातमी त्यांनी दिलेली होती। हे पत्रकारिता इतर देशातला आणि आपल्या देशातला हा फरक होता। सगळे पत्रकारिता मित्र बांधवांचे आलेले आहेत, त्यांना मी एवढंच रिक्वेस्ट करू इच्छितो, जे आमच्या शाळेचे किंवा अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या माणसाचं ते एक प्लॅटफॉर्म आहे। या माध्यमातून काम करताना आमच्या हातून जर काय चुका होत असतील तर तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही आम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा करतो की तुमच्याकडनं आम्हाला मार्गदर्शन मिळत राहावं। आरोग्याच्या हाताखाली आम्ही तयार झालेले अळणकर सरांचं, काळे सरांचं आम्हाला वेळोवेळी तुम्ही वेळात वेळ काढून इथं आल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। कारण आज महत्त्वाचा एक कार्यक्रम होता। बऱ्याच दिवसापासून मुन्नाभाई पठाण आणि मुश्ताकभाई परिश्रम घेत आहेत आणि दिव्य मराठीला, दिव्य न्यूज पेपरला आज एक वर्ष पण होत आहे, वर्धापन दिन पण आहे। सर्वप्रथम मी त्यांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो। आणि यशवंत एक्सप्रेस या आज पेपरचं प्रकाशन सोहळा आहे आणि यशवंत पेपरला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत। आणि अन्यायला जैन गुरुकुल प्रशालेचे आणि ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत राजकुमार काळे सर, हे माझे 8वी पासूनचे क्लासमेट आहेत। आम्ही एकत्रित सिद्धेश्वर प्रशालेमध्ये आम्ही शिक्षण घेतलेलं आहे। अत्यंत गरीब परिस्थितीतून मात करत त्यांनी आपलं शिक्षण संगमेश्वर कॉलेजमध्ये पूर्ण केलं। आम्ही संगमेश्वरला पण एकत्र होतो। सायन्स साईड करून नंतर त्याने B.Ed वगैरे केलं। तर असे जिद्दीला त्यांचा मी आज इथं सलाम करतो की त्याने एक शेतकरी कुटुंबातून आलेला माणूस आहे। आज आपल्याला लाभलेलं जे व्यक्तिमत्व आहे ते एवढं स्ट्रगल करून त्याने इथे आलेलं आहे। आणि जैन कॉलेजमध्ये आत्तापर्यंतचा जो इतिहास होता, जो पण तिथं प्रिन्सिपल बसत होता, तो त्यांच्या मायनॉरिटी समाजचे, जैन समाजाचे बसवत होते। पण आज एक फार मोठं तिथं एक क्रांतिकारी काय पत्रकारितामुळे सोलापूर सगळ्यात मागं आहे। पत्रकार हा संपूर्ण देशाचा 4था खांब, हा सोलापूरचा खांब ढासळलेला आहे। म्हणून आज 2 नंबरवरून आपले सोलापूर 28 नंबरवर आलेला आहे। तुम्ही मला सांगा, सोलापूरचं दौंड ते मनमाड या रेल्वेमध्ये 3000 लोक बेकार झाले, कुठल्या पेपरला आला? सोलापूरचा पेपर आहे का? एक जर संचार सोडला तर तुमचे कुठलेही डेली न्यूजचे पेपर नाही। हे सगळ्यात मोठी शोकांतिका सोलापूरची आहे। आपल्या सोलापूरमध्ये पेपर नाही, त्यामुळे सोलापूरवर कितीतरी अन्याय झाला तरी शेवटपर्यंत समजत नाही। सगळं संपल्यानंतर